सध्या सोशल मीडियावरती एक माकडाची स्टोरी व्हायरल होती. पण ही फक्त गोष्ट नाही तर संघर्ष, प्रेम आणि आशेचा जिवंत प्रवास आहे. या गोंडस पिल्लूचे नाव आहे पंच. पंच हा जपानी मकाक या जातीचा माकड आहे. जुलै 2025 मध्ये जपानमधील चिबा येथे असलेल्या इचिकवा सिटी झू मध्ये त्याचा जन्म झाला. जुलै 2025 मध्ये जपानमधील चिबा येथे असलेल्या इचिकावा सिटी झू मध्ये त्याचा जन्म झाला. जन्म म्हणजे नवीन सुरुवात, आनंदाचा क्षण. पण पंचच्या आयुष्यात जन्मानंतर लगेचच एक मोठं वादळ आलं. त्याच्या आईने त्याला स्वीकारलं नाही. त्या दिवसात प्रचंड उष्णता होती आणि तज्ञांच्या मध्ये कदाचित त्या ताणामुळे आईने आपल्या पिल्लूला दूर केलं असेल. एका नवजात बाळासाठी आईचा स्पर्श म्हणजे जगण्याची पहिली ताकद असते. आईचा उबदार श्वास, तिची मिठी, तिचे संरक्षण हे सगळं त्याच्या वाटेला आलंच नाही. पण जन्माला आला तेव्हा त्याचं वजन फक्त 500 ग्रॅम होतं. इतका छोटा, इतका नाजूक की त्याला विशेष काळजीशिवाय जगणं कठीण होतं. पण इथूनच त्याच्या आयुष्याचा खरा संघर्ष सुरू झाला. प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला हार मानू दिली नाही. त्यांनी त्याला कृत्रिम पद्धतीने दूध पाजलं. दिवस रात्र त्याची काळजी घेतली. त्याला ऊब मिळावी म्हणून विशेष व्यवस्था केली. पण शारीरिक काळजीसोबत त्याला भावनिक आधाराचीही गरज होती. म्हणूनच कर्मचाऱ्यांनी त्याला एक मोठं मऊ ओरंगुटानचं खेळणं दिलं. त्या खेळण्याचं नाव त्यांनी प्रेमाने ओरोमामा ठेवलं. पंच त्या खेळण्याला घट्ट मिठी मारून बसलेला दिसायचा. तो जणू त्या मऊ खेळण्यात आईची माया शोधत होता. आणि कधी तो त्या खेळण्याच्या कुशीत झोपलेला दिसतो, तर कधी त्याला बिलकुल शांत बसलेला दिसतो. हे दृश्य इतकं हृदयस्पर्शी होतं की त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक सगळीकडे पंचचा विषय होता. लाखो लोकांनी त्याचे व्हिडिओ शेअर केले. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिलं, हा छोटा योद्धा आहे. देवा याला ताकद दे. इतका लहान जीव आणि इतका मोठा संघर्ष. काही लोक म्हणत होते की प्राणी संग्रहालयाने त्याला खूप प्रेम दिलं, तर काहीच्या मते होतं की अशा प्राण्यांना अधिक नैसर्गिक वातावरणात वाढवायला हवं. पण एक गोष्ट सगळ्यांच्याच मनात समान होती, ती म्हणजे पंचने सगळ्यांची मने जिंकली होती. तो फक्त एक माकड नव्हता, तो जिद्दीचं प्रतीक बनला होता. मात्र संघर्ष अजून संपला नव्हता. जसजसा तो मोठा होऊ लागला तसतसा त्याला इतर माकडांच्या कळपात सामील होण्याचा प्रयत्न करावा लागला. पण सुरुवातीला त्याला स्वीकार मिळाला नाही. काही मोठी माकडं त्याला दूर ठेवत होती, कधी त्रासही देत होती. हे पाहून लोकांची काळजी आणखी वाढली. सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगली. पंचला मित्र मिळतील का? तो एकटा पडेल का? लोक त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. दरम्यान प्रसिद्ध सोशल मीडियावर व्यक्तिमत्वे अँड्रू टेट आणि ट्रिस्टन टेट यांनी पंचला खरेदी करण्यासाठी तब्बल $50,000 देण्याची ऑफर जाहीर केली. ही बातमी काही क्षणातच व्हायरल झाली. काहींनी म्हटलं कदाचित त्याला चांगलं आयुष्य मिळेल, तर काहींनी स्पष्ट विरोध केला. प्राणी विक्रीसाठी नसतात. पण इचिकावा सिटी झू प्रशासनाने ठाम भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं, पंच विक्रीसाठी नाही. आमचं ध्येय त्याला त्याच्या कल्पात सुरक्षित आणि स्थिर आयुष्य देणं आहे. या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं, कारण पैशांपेक्षा एका छोट्या जीवाचं कल्याण महत्वाचं मानलं गेलं. आणि मग आली आशेची बातमी. 21-22 फेब्रुवारी 2026 रोजी प्राणी संग्रहालयाने सांगितलं की पंचने दुसऱ्या एका माकडाशी जवळीक निर्माण करण्याची सुरुवात केली आहे. ते माकड त्याला ग्रूमिंग करू लागलं, म्हणजेच त्याची साफसफाई, केसांची निगा राखू लागलं. माकडांच्या समाजात ग्रूमिंग म्हणजे विश्वास आणि मैत्रीचं मोठं चिन्ह असतं. याचा अर्थ पंच हळूहळू स्वीकारला जाऊ लागला. आज इंस्टाग्रामवर त्याचे नवीन व्हिडिओ पाहून लोक आनंदाने कमेंट करत आहेत. अनेक जण म्हणतात की पंचची गोष्ट त्यांना त्यांच्या आयुष्याची आठवण करून देते. सुरुवातीला अडचणी, नकार, एकटेपणा, पण थोडं प्रेम, थोडा आधार आणि थोडा संयम मिळाला तर परिस्थिती बदलू शकते. पंचची ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्य कितीही कठीण असलं तरी हार मानू नये. आईने सोडून दिलेल्या एका छोट्याशा जीवाने जगभरातील लोकांचे प्रेम जिंकले. तो आजही आपल्या कल्पात आपली जागा निर्माण करत आहे आणि जगभरातील लाखो लोक त्याच्या प्रत्येक छोट्या प्रगतीवर आनंद व्यक्त करत आहे. कधी कधी एक छोटासा जीव आपल्याला मोठा धडा शिकवून जातो. प्रेम, जिद्द आणि स्वीकार याची ताकद अमर्याद असते. आणि म्हणूनच पंच आज फक्त एक माकड नाही, तर आशेचं जिवंत प्रतीक बनलं आहे. लोकांना ही गोष्ट का आवडली? कारण ती फक्त एका माकडाची कथा नव्हती, ती प्रत्येकाच्या आयुष्याची प्रतिमा होती. अनेकांना स्वतःचा संघर्ष त्यात दिसला. नकार, एकटेपणा, आधाराची गरज हे सगळं लोकांनी अनुभवलं आहे. पंचच्या डोळ्यात त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. इंस्टाग्रामवर स्टे स्ट्रॉंग पंच, कीप गोइंग पंच, लिटल फायटर असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. अनेक प्राणीप्रेमींना प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. काहींनी लिहिलं की माणसं देवदूत आहेत, तर काहींनी चर्चा केली की प्राण्यांना अधिक नैसर्गिक वातावरण मिळायला हवं. पण जास्तीत जास्त लोकांचं मत एकच होतं, पंच हा आशेचं प्रतीक आहे. लोकांना ही स्टोरी आवडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ती खरी आहे. त्यात बनावटपणा नाही, नाटक नाही, फक्त एक छोटासा जीव आणि त्याचा प्रामाणिक संघर्ष. लोक आजकाल अशा खऱ्या भावनिक आणि प्रेरणादायी गोष्टी शोधत असतात. पंचला बघण्यासाठी जपानमध्ये प्रचंड गर्दी झाली. आज पंच फक्त एक माकड नाही, तो लाखो लोकांच्या आशेचा भाग बनला आहे.